बंगलोरमध्ये 1 बीएचके फ्लॅट शोधणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा टास्क होता. रात्री 2 वाजता झोपलो तरी पण सकाळी लवकर उठून रेडी झालो. इडली वडा खाल्ला आणि फ्लॅट शोधण्याच्या कामाला लागलो. कारण आमच्याकडे टाईम खूप कमी होता. बंगलोरमध्ये मुंबईसारखं ब्रोकर सिस्टम नाहीये. इकडे प्रत्येक बिल्डिंगच्या खाली टू लेट 1 बीएचके, 2 बीएचके असं लिहिलेलं असतं. त्याखाली ओनरचा कॉन्टॅक्ट नंबर असतो. आपण ओनरला कॉन्टॅक्ट करायचा आणि आपली अपॉइंटमेंट घ्यायची. नंतर ते आपल्याला फ्लॅट दाखवणार. आता संध्याकाळचे 4 वाजतायत. आम्ही सकाळपासून 14 ते 15 फ्लॅट बघितल्यानंतर हा एक फ्लॅट आम्हाला जेमतेम आवडला होता. पण तिथे लाईट्स वगैरे सगळं ओके होतं, बट लिफ्टला पॉवर बॅकअप नव्हतं, त्यामुळे आम्हाला तो रिजेक्ट करायला लागला. आमचा प्रॉब्लेम असा होत होता की आमच्याकडे फुल फर्निचर आहे घरातलं आणि इकडे काय होतं, एम्प्टी फ्लॅट मिळतच नाहीये. एक तर फुल्ली फर्निश आहे किंवा सेमी फर्निश, म्हणजे मिनिमम कबर्ड, टीव्ही युनिट अशा गोष्टी आहेच आहे. एक पूर्ण दिवस घालवल्यानंतर दुसरा दिवस सुद्धा आमचा सकाळी लवकरच सुरू झाला, कारण आम्हाला 8 वाजताच एका ठिकाणी बोलवलं होतं फ्लॅट बघण्यासाठी. हा फ्लॅट खूप सुंदर होता, कारण सकाळी सकाळी एवढं ऊन घरात येत होतं आणि दीपकच्या कंपनी जवळ एकदम 1 किलोमीटरवरच होता. पण इकडे लिफ्टच अवेलेबल नव्हती आणि तो होता 5th फ्लोअरवर. म्हटलं मग ते थोडंसं मुश्किल वाटतंय. मग त्याच्यामुळे म्हटलं चला दिवसभर दुसरे फ्लॅट्स बघू आणि नाहीतर मग आपल्याकडे हा एक ऑप्शन म्हणून ठेवूया. बंगलोरमध्ये सोसायटी कल्चर नाही आणि स्टँड अलोन बिल्डिंग मध्ये फ्लॅट बघत होतो, हे जरा आम्हाला जड जात होतं, कारण आम्हाला कंटिन्युअसली सोसायटीमध्ये राहायची सवय आणि ज्या काही बोटावर मोजण्या इतक्या सोसायटीज होत्या त्याचं रेंट 45,000-50,000 प्लस जात होतं. आणि बाकीच्या ज्या सोसायटीज आहेत तिकडे 1 बीएचके अवेलेबलच नाही आणि ज्या आहे दीपकच्या कंपनीपासून जवळपास 10-15 किलोमीटर दूर, ते आम्हाला काही नको होतं, कारण आम्हाला फ्लॅट जवळच पाहिजे होता. बंगलोरमध्ये ब्रोकरेज नाही द्यायचं हे ऐकून आम्ही खुश होतो, पण फ्लॅट सिलेक्ट केल्यानंतर आम्हाला कळालं की आपण जे सिक्युरिटी डिपॉझिट देणार आहे त्यातलं 1 मंथचं रेंट आपण जेव्हा फ्लॅट सोडणार तेव्हा ते कट करून घेतात, जे की इक्वल टू ब्रोकरेजच होतं. असे खूप सारे चॅलेंजेस फेस करून फायनली 3 दिवस लागले आम्हाला फ्लॅट शोधायला आणि मग आम्हाला हवा तसा मनासारखा फ्लॅट मिळाला. फ्लॅट शोधण्यात ना बंगलोरमध्ये 2-3 दिवस कुठे निघून गेले कळालं सुद्धा नाही, एवढी आमची धावपळ सुरू होती. असे होते आमचे 3 दिवस. ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा.